काय तर विशेषतः जे आहे आता मी माझ्या येवल्याच्या रस्त्याने जातो, काय काय दिसतील काय काय पाहतो, बघत काही ठिकाणी ढगफुटी झालेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा. तर प्रयत्न करणार आहे काय नक्की मग त्याप्रमाणे मग असं आहे ना की आपण केवळ वाचणं ऐकणं त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष आपण पाहणं ह्याच्यात फरक पडतो. म्हणून मी जातोय आणि बघतोय काय ते. सर, काल आपण द्वारका सर्कल परिसराची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक पोलिसांना आपण मनपाचे असेल पोलीस असेल तंबी दिल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवरती आले. त्या ठिकाणावरती असलेले अनधिकृत वाहनधारक असेल अतिक्रमण असेल यांच्यावरती तातडीनं कारवाई करण्यात आली. हे बघा, काल सुद्धा तुम्ही सांगितलं इथे मिटिंग झाली नाही. मिटिंगचा प्रश्नच नव्हतं. काल तिकडेच मिटिंग झाली. सगळे अधिकारी तिकडे होते. जे काम करणारे जे होते ते सगळे तिकडे हजर होते आणि इथे सगळे आले एक एक अधिकारी. त्यांना वेळ दिली होती. त्यांच्याबरोबर मग अगदी कुंभमेळ्यापासून तर सगळ्या प्रश्नावर, शहराच्या प्रश्नावर, पोलिसी प्रश्नावर वगैरे वगैरे ज्या वाहतुकी सगळी चर्चा प्रत्येकाबरोबर वेगवेगळी करण्यात आली. काय पण आता ते ठीक आहे ना, आता बघू काय होतं आहे ते. काय एक आहे की आणखी 8 दिवस त्यांना द्यावे लागतील. पण तो रस्ता पावसामध्ये जे डांबर बसणार नाही, काय करतात माहीत नाही मला. ते काम ते पूर्ण झाल्यानंतर मग सिग्नल बसवावे लागतील. मग सिग्नल बसवल्यानंतर ते सिग्नल जे आहेत प्रत्येक ठिकाणून या बाजूने किती गाड्या येतात, ह्या बाजूने किती गाड्या, इकडून बाजूने किती गाड्या येतात, त्याप्रमाणे त्या सिग्नलला वेळ द्यावा लागेल. त्याला मॅपिंग करावं लागेल आणि ते सिंक्रोनाइज करावं लागेल. तर त्याला वेळ लागेल. खरं तर बच्चू कडू यांचं जे आंदोलन आहे ते आता स्थगित झालेलं आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी मुदत दिली आहे. कर्जमाफीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहे. सरकार देखील आता काही अंशी पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. काय नेमकं त्यावर निर्णय होऊ शकतो? मला काही माहिती नाही. तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि जिथे जिथे आर्थिक प्रश्न गुंतलेले असतात ते सगळे प्रश्न जे आहे हे मंत्रिमंडळामध्ये सोडवले जातात. शिवसेनेत जे बंड झालं ते रश्मी ठाकरेंमुळे झालं असं काय शिवसेनेचं काय शिवसेनेमध्ये जे बंड झालं होतं किंवा त्यामध्ये जे राजकीय बाबतीतचे जे निर्णय ते रश्मी ठाकरे घेतात असं भरत गोगावले. मला काय कल्पना. मी शिवसेनेमध्ये नाही आता अनेक वर्ष, म्हणजे झाले 35 वर्ष. तर आता कोण निर्णय घेतं शिवसेनेत मी काय सांगू. आधीपासूनच जे शिवसेनेमध्ये जी खलबतं नाही आधी होतं मी होतो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतःच निर्णय घ्यायचे ना. आणि दुसरं की नारायण राणे असतील किंवा तुम्ही पण इच्छुक होता मध्ये ठाकरेंच्या त्यावेळच्या शिवसेनेमध्ये जाण्यासाठी, पण रश्मी ठाकरे हे सगळ्या गोष्टींमध्ये मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता, समजला ना. तर त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा. त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका. नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते? अजिबात नाही. काही इच्छुक वगैरे बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट. पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे. मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो होतो. त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्या विरुद्ध निदर्शनं झाली तो भाग वेगळा. काय बाळासाहेबांचं आमचंसुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलंसुद्धा. आम्ही एकत्रित बसतो, बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे, जेवण खाणं झालं आणि सगळं मिटलं. परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांनी शिवसेना त्यांचं काम करत होतं. आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं. परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता. आणि त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. ठीक आहे, धन्यवाद. सर, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न मला माहीत नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं की मला त्याच्यामध्ये काही वादविवादात पडायचं नाही. काय मी त्याच्यासाठी खास मोठा इच्छुक आहे अशातला अजिबात भाग नाही. काय नाशिकचा एक बालक म्हणून मागेच सांगितलं, मला नाशिक आणि नाशिक जिल्ह्यासाठी जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मी मंत्री असो, आमदार असो नसो, मी प्रयत्न करीत राहणार. त्याच्यामुळे तो माझंच येत नाही. सिंहस्थाचे कामं सुरू आहे, पालकमंत्री नाही आहे, बऱ्याच कामांना ते आता मुख्यमंत्री स्वतः लक्ष देत आहेत त्याच्यामध्ये. सर, जी ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती, राज ठाकरे याच्यावरनं सामनामधून रोखठोकमधून दावा करण्यात आला की या भेटीमागचं इत्थंभूत पुरावे माझ्याकडे आहेत म्हणून. अशा पद्धतीने मला काय माहिती नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.